तर इकडे संजय राऊतांनी म्हटलेलं आहे युती लांबणीवर पडलेली नाहीये, सगळं सुरळीत होऊ द्या नंतर बोलू असं म्हणालेत. तर ठाकरे बंधूंची युती कधी होणार नाही असा दावा इकडे संजय शिरसाट यांनी केलाय. काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही, तुम्ही बोलू नका, सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळंतपण, मग आम्ही बघू. प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते. ती पटकथा लवकर समोर येईल, स्क्रीन प्ले. कधीही युती होणार नाही. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिले जर नसतं किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती. परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केलेली ती तडजोड आहे, म्हणून हे एकत्र येणार नाहीत. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, काही वेळापूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया आपण ऐकली, सगळं सुरळीत सुरू आहे आणि सगळं सुरळीत होऊ द्यात मग नंतर बोलू, मात्र युती लांबणीवर पडलेली नाहीये, पटकथा वेगळीच लिहिली जाते असं म्हणतात. तर मनसेचे संदीप देशपांडेंनी सांगितलं हा शिवसेना युबीटीचा पुन्हा एकदा कावा असू शकतो, त्यांचा विश्वास नाहीये. तर काय मग युती लांबणीवर पडलेली आहे असंच म्हणावं लागेल? अनुपमा, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की यामध्ये पहिली गोष्ट एक राज ठाकरे यांच्या मनसे पक्षातून ज्या नेत्यांच्या भूमिका येत आहेत त्या नेहमीच नकारात्मक अशा येत आहेत, युती न करण्यासंदर्भात येत आहेत, कारण याच्या अगोदर त्यांना दोनदा ठेच लागली आहे असं त्यांचं मत आहे. परंतु दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटातले जे नेते आहेत ते मात्र सकारात्मक आहेत युती संदर्भात. कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात संजय राऊत स्वतः सकारात्मक आहेत. थोड्या वेळापूर्वीच त्यांच्याशी जेव्हा त्यांनी बातचीत केली माध्यमांशी त्यावेळी त्यांनी सांगितलं की या संदर्भातली पटकथा लिहिली जाते आहे, काही विलंब वगैरे होणार नाही, योग्य गोष्टी या योग्य वेळी होतीलच आणि तुमच्यापर्यंत समजेल अशा प्रकारे त्यांनी आणि आपण सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु दुसरीकडं जी युती होऊ नये यास ही त्याचं पत्त्यावर कुणावर पडणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून संजय शिरसाट यांचं वक्तव्य जे आहे ते देखील या ठिकाणी समोर येत आहे. कारण मराठी मतं खास करून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे आणि मनसे हे एकत्र झाली तर जी महायुतीची ताकद आहे ती कमी होऊ शकते आणि मराठी मतं एकवटली जाऊ शकतात. याचा परिणाम हा थेटपणे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर होऊ शकतो आणि त्यामुळं नक्कीच यामागे ही युती व्हावी की न व्हावी या संदर्भात अनेक जे प्रत्यक्ष दबाव देखील असताना पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या तरी दोन्ही पक्षातले म्हणजे जे ज्यांना दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यायचं आहे त्या दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्षातले कुठलेही नेते जे आहेत ते समोरासमोर बसून चर्चा करतात अशा प्रकारचं चित्र नाही आहे त्यात तरी. खरं. धन्यवाद कृष्णात दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये हे नवीन समीकरण जुळणार की नाही हे सध्या तरी चित्र स्पष्ट होताना दिसत नाहीये. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार का हे सध्या तरी लांबणीवर पडलेलं एकंदरीत दिसतंय.